नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गिरजोजी यादव, कर्तबगार की मतलबी या आपल्या 6 भागांच्या मालिकेतला आजचा आपला 7वा भाग आहे. 6 भागांच्या मालिकेतला 7वा भाग म्हणायचं कारण असं आहे की मुळात ही मालिका 6 भागांचीच होती. परंतु या मालिकेमध्ये एक जो विषय चर्चेला आला होता तो म्हणजे पालीच्या डबीचा वाद. त्याच्याबद्दल आपल्या पुष्कळ मित्रांनी विनंती केली की सर या विषयावर पण व्हिडिओ बनवा. म्हणून हा विषय थोडासा उलगडून सांगण्याचा आपण थोडक्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. हा जो विषय आहे तो विषय म्हणजे गिरजोजी यादव आणि धनाजी जाधव या 2 व्यक्तींमधला वतनाचा तंटा आहे. एक व्यक्ती आहे जी सर हवालदार आहे महाराजांच्या अंतपुराची आणि दुसरी व्यक्ती आहे ती सरसेनापती आहे महाराष्ट्राच्या राज्याची किंवा मराठ्याच्या सैन्याची. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर गिरजोजी यादव हा राजाचा आणि राणीचा एक विश्वासपात्र सेवक आहे. त्याचबरोबर धनाजी जाधव जे आहेत ते दक्षिणेमध्ये शेकडो लढाया लढलेले आणि संपूर्ण जगाला त्यांच्या कर्तृत्वाची माहिती असणारे सरसेनापती आहेत. असे हे 2 मातब्बर सेवक एकमेकांबरोबर वतनासाठी जेव्हा लढायला लागले त्यावेळेला अनेक घटना घडल्या. त्याचं कारण असं आहे की ज्या वतनासाठी हे लोक लढत होते त्या वतनामध्ये अनेक घराणी गुंतलेली होती आणि या वतनाचा वाद सोडवताना किंवा या वतनाबद्दल निर्णय देताना मराठेशाहीच्या अंतरंगातले अनेक नवीन रंग आपल्याला दिसून येतात. काही वतनदारीचे रंग आहेत, काही बालिशपणाचे रंग आहेत, काही कर्तबगारीचे रंग आहेत, काही समजूतदारपणाचे रंग आहेत. काही जे रंग आहेत ते आपण म्हणतो की वेगवेगळ्या चुकांचे रंग आहेत. तर हे जे वेगळे वेगळे रंग, माणसांचे वेगळे वेगळे स्वभाव, वेगळ्या वेगळ्या प्रवृत्ती, माणसांच्या वेगळ्या वेगळ्या मनोभूमिका या एका छोट्याशा प्रकरणातून समजायला आपल्याला मदत होते. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह. सुरुवात करूयात आपण गिरजोजी यादव हे वतन कसं मिळवतो याच्यापासून. मागच्या 6 भागामध्ये आपण पाहिलं की गिरजोजी यादवने कशा प्रकारे मराठा राज्याची सेवा करून त्यातही छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी राजेसबाई आणि महाराणी ताराबाई दोघींचीही सेवा करून कशा पद्धतीने गिरजोजी यादवने आपलं स्वतःचं महत्त्व वाढवलं आणि आपल्याला स्वतःला वतन मिळवून घेतलं. त्याच्यासाठी त्याने जो काही कर्तबगारपणा दाखवायचा तोही दाखवला आणि मतलबीपणा दाखवायचा तोही दाखवला. तर या सगळ्या गोष्टींची आपण मागच्या भागात चर्चा केली. पण गिरजोजी यादवने वतन मिळाल्याने काय झालं की विषय संपला नाही. विषय थोडासा चिघळला. विषय चिघळायचं कारण काय होतं की गिरजोजी यादवचा आपण म्हणू शकतो की एक प्रकारचा उद्दामपणा किंवा मगरुरी किंवा एखादा विषय रेटून नेण्याची वृत्ती की कोणाला बदायचं नाही, स्वतःच खरं करायचं. काही माणसं अशा असतात की जी कोणालाही बदत नाहीत स्वतःच्या स्वार्थापुढे. गिरजोजी यादव त्यातला एक माणूस होता आणि कर्मधर्म संयोगाने यावेळेला त्याची गाठ पडली धनाजी जाधवांची. तर गोष्ट अशी झाली की संपूर्ण कराड परगण्याची देशमुखी ही आपलीच आहे आणि आदिलशाही काळामध्ये वनगोजी नाईक निंबाळकर याने पुंडावा केल्यामुळे ती देशमुखी आपल्यापासून तुटली, तिचा भोगवटा आपल्यापासून तुटला असा दावा गिरजोजी यादव हा राजाराम महाराजांजवळ सातत्याने करत होता. ज्यावेळेला राजाराम महाराज जिंजीला होते. राजाराम महाराजांना काही गोष्टी कळत नव्हत्या किंवा माहीत नव्हत्या किंवा त्यांना सांगणारं कोणी नव्हतं अशातला काही भाग नाही. राजाराम महाराजांना पण बऱ्यापैकी गोष्टी माहीत होत्या. परंतु या गिरजोजीने राजाराम महाराजांच्या प्रवासामध्ये संपूर्ण आपण म्हणतो की त्यांचा जीवन प्रवास जो रायगडपासून सुरू झाला तो जिंजीपर्यंत आणि जिंजीपासून परत महाराष्ट्रापर्यंत संपूर्ण प्रवासामध्ये एका विश्वासू सेवकाची जबाबदारी पार पाडलेली होती. अत्यंत जोखमीची कामं किंवा कर्तबगारीची कामं त्याने राजाराम महाराजांसाठी केलेली होती. त्यामुळं हा विश्वासू सेवक कसा झाला राजाराम महाराजांचा ते आपण परत इथे बोलणार नाही आहोत. ते मागच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर राजाराम महाराजांना हे वतन कोणाचं आहे किंवा या वतनाचा काय कथला आधीपासून चालला होता, गिरजोजी यादव बोलतो ते खरं का खोटे माहीत नव्हतं अशातला भाग नाही. परंतु गिरजोजी यादवने जे राजाराम महाराजांसाठी काम केलं होतं किंवा ज्या राजाराम महाराजांच्या 2 राण्या होत्या त्यांना सुखरूप जिंजीमधून महाराष्ट्रामध्ये परत आणलं होतं. जिंजीच्या दरबारामध्ये असताना पण त्यांची सेवा केलेली होती इमाने इतबारे. त्याच्यामुळे या राजाराम महाराजांना गिरजोजी यादवला नाही म्हणणं जड जात होतं. तरी पण राजाराम महाराजांनी तो विषय काय केला होता की पेंडिंग ठेवला होता की आडून आडून गिरजोजी सुचवतच होता. कोणाच्या नाही कोणाच्या माध्यमातून सतत चर्चा करत होता, बोलत होता की हे वतन माझंच आहे आणि अप्रत्यक्षपणे सुचवायचा प्रयत्न करत होता की त्याला मिळावं म्हणून.
पण राजाराम महाराजांनी पण ती अप्रत्यक्ष चर्चा होत होती म्हणून प्रत्यक्षात काही त्याला वतन दिलं नाही. तरी पण ज्या वेळेला जिंजीमध्ये राजेशबाई यांना कन्यारत्न प्राप्त झालं सोयराबाई नावाचं, त्यावेळेला हा जो गिरजोजी यादव होता सर हवालदार होता. त्या आनंदाच्या प्रित्यर्थ महाराष्ट्रामध्ये परत आल्यानंतर ज्या वेळेला राजेशबाईंनी पुढच्या वेळेला जेव्हा त्यांना पुत्रप्राप्ती झाली त्यावेळेला म्हणजे पहिली जेव्हा कन्याप्राप्ती झाली याला कराड प्रांत या जिंजीला असताना, त्यावेळेला जो कोणी सर हवालदार असतो अंतपुराचा, तो त्याच्याकडे काम असतं की एखाद्या राणीला काही पुत्रप्राप्ती झाली किंवा कन्याप्राप्ती झाली तर राजाला पहिली वार्ता पोहोचवण्याचं काम अंतपुराच्या सर हवालदाराकडे असतं आणि त्याच्याबद्दल त्याला काही ना काहीतरी इनाम दिलं जातं. तर ज्या वेळेला कन्याप्राप्ती झाली जिंजीला त्यावेळेला याने जो गिरजोजी यादव होता त्याने ती बातमी सर हवालदार या कर्तव्याने किंवा पदाने राजाराम महाराजांना कळवली. त्यावेळेला आधीची गिरजोजी यादवची सेवा लक्षात घेऊन आणि त्याच्या मनाची जी इच्छा त्याने बोलून दाखवली ती लक्षात घेऊन राजाराम महाराजांनी कराड परगण्यामधील उंब्रज आणि तारगाव या 2 तर्फांची देशमुखी त्याला वतन करून दिली. म्हणजे संपूर्ण कराड परगणा वतन करून दिला नाही. उंब्रजची पण जी देशमुखी होती तिचा पण मोठा विस्तार होता आणि मोठा विषय आहे, त्याच्यामध्ये जगदाळे घराण्याचा मोठा इतिहास आहे. पण राजाराम महाराजांनी पण काय केलं की तो सगळी मागत होता कराड प्रांताची, ती दिली नाही त्याला. उंब्रज आणि तारगाव या 2 प्रांतांची देशमुखी तुला वतनी दिली असं त्या आनंदाच्या प्रित्यर्थ सांगितलं. आणि याच्यामध्ये उंब्रज तर्फेखाली जवळपास 30 गावं येत होती आणि तारगावच्या तर्फेखाली 24 गावं मोडत होती. तर याचा राजाराम महाराजांनी त्याला शब्द दिला की 15 जानेवारी 1692 रोजी महाराजांनी जिंजीमध्ये देशमुखीचं वतन गिरजोजी यादवला बहाल केलं. याचा अर्थ काय होतं की दिलं त्याला. पुढे आपण पाहिलं मागच्या भागामध्ये की ज्या वेळेला राजेशबाईंना पुत्रप्राप्ती झाली विशाळगडावर, त्यावेळेला राजेशबाईंनी बारसं अडवून ठेवलं याच्यासाठी की हे जे वतन तुम्ही गिरजोजी यादवला दिलेलं आहे त्या वतनाचे कागदपत्र तयार करून त्याला द्यावेत. म्हणून राजेशबाईंनी बारसं अडवून ठेवलं स्वतःच्या मुलाचं. आणि राजाराम महाराजांनी शेवटी काय केलं की ती वतनाची कागदपत्र तयार करून घेतली आणि गिरजोजी यादवला दिली. त्याच्यावर सही शिक्के झाले नाही, ते सही शिक्के नंतर झाले ताराबाईच्या काळामध्ये, ताराबाईच्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर. परंतु गिरजोजी यादवने 1692 पासून 1702 पर्यंत 10 वर्ष म्हणजे राजाराम महाराजांनी त्याला जिंजीमध्ये वतन बहाल केलं तोंडी. त्यानंतर विशाळगडावर राजेशबाईंना पुत्रप्राप्ती झाली तेव्हा ते कागद तयार झाले. त्यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर 1702 मध्ये ताराबाई सत्तेवर होत्या, त्यावेळेला ताराबाईंनी त्याला वतन त्याच्या नावाने सही शिक्क्यानिशी करून दिलं. म्हणजे गिरजोजी यादवचा किती प्रभाव होता छत्रपतींवर आणि छत्रपतींच्या दोन्ही राण्यांवर हे कळायला ही गोष्ट पुरेशी आहे. थोडीशी विषयाची गरज होती म्हणून सांगितलं. पण आता गडबड अशी झाली की 1692ला जरी हे वतन त्याला मिळालं, कागदपत्र नंतर मिळाली, तरी पण त्याने ते वतन उपभोगायला सुरुवात केली होती. त्याचं जरी वतन झालं नव्हतं तरी त्याचं कारण असं होतं की धामधुमीचा काळ होता, कोणाकडेच कागदपत्र नव्हती किंवा वतनं इकडची तिकडे तिकडची इकडे बदलत असत. औरंगजेबाचा अंमलदार असेल त्याच्या नावाने पण ते वतन असे, मराठ्यांचा अंमलदार असेल त्याच्या नावाने पण तो वतन असे, त्याच्यामध्ये लष्करी मुलकी संघर्ष होत असत. या गोष्टी नित्याच्या होत्या. पण गिरजोजी यादवच्या ही गोष्ट लक्षात आली की हे सगळं असा प्रकार आहे, आपण राहतो जिंजीमध्ये, वतन आहे सातारा प्रांतामध्ये, तर वतन निभावं कसं काय. म्हणून जे वतन गिरजोजी यादवला मिळालेलं होतं त्या वतनामध्ये गिरजोजी यादवनं काय केलं की त्याच्या भाऊबंधांना सामील करून घेतलं. म्हणजे त्यांची पण नावं टाकली. त्यांची नावं कशासाठी टाकली की मी जरी जिंजीमध्ये राहिलो तरी हे भाऊबंध सातारा प्रांतामध्ये आहेत, हे भाऊबंध तरी ते वतन त्यांची नावं आहेत म्हणून राखतील आणि वतन आपल्याकडे राहील. आपण जिंजीमध्ये राहिलो तर मागच्या मागे कोणी ते वतन लुबाडणार नाही किंवा तिथे दांडगाई करणार. तर याच्यामध्ये काय केलं गिरजोजी यादवने, पिराजी बिन चौडोजी, गिरजोजी बिन मुदाजी, पदाजी बिन आबाजी, मकाजी बिन आनाजी अशी 4 नावं या वतनामध्ये घातली. म्हणजे ही त्याची चुलत्यांची मुलं होती, चुलत बंधू असतील, अजून कोणी असतील तो वेगळा विषय झाला, पण ते यादव कुळातली नावं त्याने त्याच्यामध्ये घातली आणि या भाऊबंधांना सामील करून घेऊन तो जिंजीमध्ये राजाराम महाराजांच्या सेवेमध्ये राहिला. आता काय झालं की वतन गिरजोजी यादवला मिळालेलं होतं, पण ही उंब्रज तर्फातली किंवा तारगाव तर्फातली जी गावं होती त्यांची देशमुखी उपभोगण्याचा अधिकार कागदोपत्री या वेगळ्या वेगळ्या यादव लोकांना प्राप्त झाला. ते त्याचे मालक झाले, भाऊबंध गिरजोजी यादवचे होते ते. आता काय झालं की हे जे कराडचं देशमुखचं वतन होतं हे मूळचं मसूरच्या जगदाळ्यांचं होतं. पण जगदाळे जे होते ते पहिल्यापासून आदिलशाहीचे सेवक होते आणि खालचा जो कराड मसूर 32 शिराळा प्रांत होता तो आदिलशाहीमध्येच येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत. आणि महाराजांनी
पन्हाळ्याला धडक मारेपर्यंत, औरंगजेबाच्या अफजल खानाच्या मृत्यूनंतर पन्हाळ्याला धडक मारेपर्यंत हा प्रदेश आदिलशाहच्या ताब्यामध्ये होता. आदिलशाही मुलखाला जवळचा होता, विजापूर शाहीला जवळचा होता पुण्यापेक्षा. त्यामुळे पहिल्यापासून विजापूरच्या दरबाराचे सेवक असल्यामुळे जगदाळ यांनी स्वराज्य स्थापन झाल्यानंतर पण शिवाजी महाराजांना विरोध करणं चालूच ठेवलं आणि आदिलशाची चाकरी करणं चालू ठेवलं. त्यामुळे नाईलाजाने शिवाजी महाराजांना ते वतन खालसा करावं लागलं आणि ते शिवाजी महाराजांनी स्वतःकडं ठेवून घेतलं. तेव्हापासून या भोसले घराणं होतं हे या वतनावर काय करावं लागलं, स्वतःचा हक्क सांगू लागलं. राजाराम महाराजांच्या काळामध्ये पण एक कागद सापडतो, त्याच्यामध्ये पण कराडची देशमुखी वतन हे राजर्षी छत्रपती स्वामींचे असे एक वाक्य येतं, ते याच संदर्भामध्ये येतं. जर आपण एक कराडच्या देशमुखाचा जर आपण कथला बघितला तर त्याच्यामध्ये आधीच जगदाळे आणि भोसले वाद होता, तो रक्तरंजित होता. म्हणजे जे आपण आधीचे जे वतनाचे प्रकार बघितले, वतनाचे वाद बघितले, म्हणजे सूर्याजी पिसाळ आणि दत्ताजी पिसाळ मधला बघितला आपण, गिरजोजी यादव कशा प्रकारे त्या वतनावर स्थापन झाला ते आपण बघितलं. पण सगळ्यात जर रक्तरंजित आपण म्हणतो वतनाचा जो वाद असेल महाराष्ट्रातला कुठला आहे, तो या मसूरच्या जगदाळ्यांचा. आणि मसूर आपण म्हणू शकतो कराडच्या देशमुखीचं वतन आहे. त्याच्यासाठी सर्वात जास्त खून पडलेत भाऊबंधांचे आणि तो एक मोठा विषय. जर आपल्याला तो विषय पण जाणून घ्यायचा असेल तर आपण मला खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा. आपण कराड परगण्याचं रक्तरंजित वतन प्रकरण काय होतं ते मुळापासून त्याच्याबद्दल एक नवीन मालिका बनवायचा प्रयत्न करू. जर आपल्याला ऐकायची असेल तर सांगा, आपण बनवूयात, कारण मालिका बनवायला कष्ट पडतात. जर इच्छा असेल आपली तर आपण नक्की बनवूयात. पण विषय हा आहे की सगळ्यात मोठं रक्तरंजित प्रकरण होतं आणि ते खून मारामाऱ्या शिक्षा एकमेकांचा आपण म्हणतो की जगदाळेंच्या कुटुंबातल्या 3 पिढ्यामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला त्याच्यासाठी. ते आधीच त्याची पार्श्वभूमी या वतनाची रक्तरंजित होती, हाणामारीची होती, मारामारीची होती. म्हणजे सामोपचारानं मिटणारं ते प्रकरण नव्हतं, तलवारीच्या हातगाईवर आलेलं प्रकरण होतं. त्याच्यामध्ये जगदाळे आणि भोसलेंचा आधीच वाद चालला होता. त्यात आता या गिरजोजी यादवने नवीन टुमणं लावलं की हे माझं वतन होतं म्हणून. ते त्याचं वतन होतं का नव्हतं सिद्ध करायला त्याच्याकडे कागदपत्र नव्हती, पण राजाराम महाराजांच्या दरबारामध्ये त्याचं वजन एवढं होतं त्याने केलेल्या कामामुळं की तो मध्येच घुसला या वतनाच्या वादामध्ये भोसले जगदाळ्यांच्या, आणि ते वतन आपलंच आहे असा दावा करू लागला. राजाराम महाराजांनी पण मगाशी म्हणल्याप्रमाणे त्याची मागची कामगिरी लक्षात घेऊन त्याला त्या परगण्यामधल्या 2 तर्फांची जी देशमुखी होती, कराड परगण्यामधल्या उमरज आणि तारगाव या 2 तर्फांची देशमुखी त्याला देऊन टाकली. आता इथपर्यंत झालंय, ठीक झालं. आता पहिली गोष्ट आपण बघितली की भोसले जगदाळे वादामध्ये हा गिरजोजी यादव मध्येच घुसलेला. त्याच्यानंतर सरसेनापती धनाजी जाधवांना काय वाटलं काय माहिती, त्यांनी पण ठरवलं की या वतनामध्ये घुसायचं. आता धनाजीला या वादामध्ये घुसायची काय गरज लागली, एकेरी उल्लेख करतो म्हणून वाईट वाटून घेऊ नका, आपण व्हिडिओ बनवलेला एकेरी उल्लेख का करावा लागतो त्याच्याबद्दल. तर धनाजीला या वादामध्ये घुसण्याची काय गरज लागली हे आजपर्यंत अनुत्तीर्ण आहे. आपण त्याच्याबद्दल थोडीशी या व्हिडिओ संपल्यानंतर चर्चा करूयात. पण धनाजी जाधवने आता काय केलं की याच्यामध्ये प्रवेश करायचं ठरवलं की मला पण या कराडच्या वतनामध्ये शिरायचं. मग कराडच्या वतनामध्ये शिरण्यासाठी धनाजी जाधवने गिरजोजीचे जे भाऊबंद होते, ज्यांच्याकडे तारगाव प्रांतामधली काही गावं होती, तारगाव तर्फेखालची जी आपण बघितली, त्या तारगाव तर्फेखालची किती गावं होती मगाशी आपण बघितली, तारगाव तर्फेखालची 24 गावं होती. त्या तारगाव तर्फेखालच्या 24 गावांमधली 10 गावं जी होती ती धनाजी जाधवने विकत घ्यायचं ठरवलं. आता असं त्याला का करावं असं वाटलं, अवघडच गोष्ट आहे. त्याचं उत्तर नक्की मिळत नाही, आपण थोडीशी चर्चा नंतर करूयात. पण त्याला वाटलं, त्याने ती काय केली, 10 गावं विकत घेतली. ज्याच्या नावाने ज्या कुठल्या गिरजोजी यादवच्या भाऊबंधाकडे ती गावं होती त्याच्याकडून धनाजी जाधवने ती गावं विकत घेतली. त्यानंतर त्या देशमुखीच्या वतनाचं त्याने रीतसर खरेदीपत्र तयार केलं, ते रामचंद्र पंत अमात्यांकडे सादर केलं आणि त्यांच्याबरोबर 1000 रुपयाची शेरणी म्हणजे दरबार खर्च भरून पंतांचं वतनपत्रही घेतलं. एवढंच नाही तर खुद्द राजाराम महाराजांची या गावाच्या वतनाची सनद मिळवण्यामध्ये तो यशस्वी झाला. आता ही गोष्ट झाली, ठीक आहे. आता ही खरं तर फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. यातली गुंतागुंत काय आपण नंतर बघूया, घटना काय घडल्या ते आपण आधी बघूया. तर अशा रीतीने काय झालं की तारगाव तर्फेमधली 10 गावं जी होती ती धनाजी जाधवच्या वाट्याला आता आली. ते झाल्यानंतर या सर्व वतनाचा जो खरेदी विक्रीचा व्यवहार होता हा गिरजोजी यादवला न कळवताच त्याच्या भाऊबंधांनी केला होता. आता त्याच्या भाऊबंधाने वतन गिरजोजी यादवला न कळवता करायचं काय कारण पडलं माहित नाही, ते पण आपण पुढे बघूया. ही गोष्ट झाली, न कळवता केलं. 1692 साली गिरजोजी यादवला राजाराम महाराजांनी वतन बहाल केलं होतं. मधल्या काळात हा कधीतरी व्यवहार झाला. 1698ला राजाराम महाराज जिंजीवरून जेव्हा महाराष्ट्रामध्ये परत यायला निघाले
त्यावेळेला गिरजोजी पण राजाराम महाराजांबरोबर महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात आल्यावर त्याला कळलं की त्याने जे वतन राजाराम महाराजांकडून घेतलं होतं त्या वतनामधली तारगाव तालुक्यातली 10 गावं परस्पर त्याच्या भाऊबंधांनी धनाजी जाधवला विकून टाकली. आता धनाजी जाधवला विकून टाकली हे त्याला कळल्यानंतर त्याला क्षणभर काय कळावं सुचेल. या मधल्या काळामध्ये काय झालं की ही जी 10 गावं धनाजीने विकत घेतली होती त्याच्यामध्ये पालीच एक गाव येत होतं. पाली गाव आपल्या सगळ्यांना माहीत असेल तर पाली गाव हे खंडोबाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पालीचा खंडोबा हे प्राचीन मंदिर आहे आणि कित्येक लोकांचं कुलदैवत आहे महाराष्ट्रामधल्या बहुतांश लोकांचं. माझं पण स्वतःचं वैयक्तिक कुलदैवत पालीचा खंडोबा आहे. ते एक जागृत देवस्थान आहे असं समजलं जातं. हे जे देवस्थान आहे हे देवस्थान फक्त मराठ्यांचंच कुलदैवत नाहीये तर रामोशी, बांग इतर पण ज्या जाती आहेत त्यांचं पण एक कुलदैवत आहे. त्याच्यामुळे पौष महिन्याच्या पौर्णिमेमध्ये तिथे एक मोठी यात्रा भरते. शिवकाळामध्ये पण ही यात्रा भरत असते आणि मोठ्या प्रमाणावर भरत असते. त्यामुळे या यात्रेमध्ये देवाची पालखी निघाल्याच्या दुसऱ्या दिवशी डबी जी असते ती डबी त्या गावच्या देशमुख व देशकुलकर्णी या वतनदारांना हक्काने मिळत असते. आता आपण देशमुख आणि देशकुलकर्णी यांचे हक्क किती मोठे होते ते देशमुख, देसाई आणि देशपांडे म्हणजे काय आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलाय. तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की देशमुखांना किती हक्क होते. तर त्यातला हा पालीचा जो हक्क होता पालीच्या मंदिराचा, तर पाली गाव ज्या देशमुखाच्या अंतर्गत येईल त्याला पालखी निघाल्याच्या दुसऱ्या दिवशीची डबी मंदिरा देशमुखाचा हक्क म्हणून मिळत असते. आता ही डबी काय प्रकरण आहे तर ही डबी म्हणजे यात्रेमध्ये देवापुढे भक्तांनी ठेवलेले द्रव्य, वस्त्र, भंडारा, खारीक, खोबरं या वस्तू म्हणजे डबी त्याला म्हणत असतात. ती डबी त्या गावच्या देशमुखाला मिळत असते. त्याचं कारण पालीच्या खंडोबाची डबी मिळणं हे मानाचं लक्षण समजलं जात असेल. देवाची डबी मला मिळाली म्हणजे देवाचा प्रसाद मला मिळाला असा त्याचा अर्थ होत असेल आणि तो मान देशमुखाचा असेल. आता त्या वर्षी म्हणजे सन 1699 मध्ये ही यात्रा जानेवारीमध्ये भरत होती. या सुमारामध्ये ताराबाईचा जो मुक्काम होता तो सातारच्या किल्ल्यावर होता. या वेळेला ताराबाई बरोबर रामचंद्र पंत अमात्य पण किल्ल्यावर हजर होते. आता गडबड अशी झाली की यात्रेवर हा जी डबी आहे या डबीवर हक्क सांगण्यासाठी गिरजोजी आणि धनाजी हे दोघं जण आपापली माणसं पाठवणार आणि त्यातून यात्रेत संघर्ष होणार हे ताराबाई आणि रामचंद्र अमात्य दोघांच्या लक्षात आलं. लक्षात यायचं कारण काय की आता गिरजोजी जिंजीमधून परत आला होता आणि गिरजोजी एवढ्या सहजासहजी काय करणार नव्हता, देशमुखीवरचा हक्क सोडणार नव्हता. कारण त्याने त्याची सगळी हयात ते वतन मिळवण्यासाठीच घालवली होती. त्याच्या भाऊबंधांनी जरी परस्पर ते वतन विकलं असलं तरी गिरजोजी हक्क सोडणार नाही सहजासहजी, कारण त्याचं दरबारामध्ये वजन जास्त आहे. त्याच्यामुळे आत्ता जरी ती देशमुखीचं वतन किंवा पालीची खंडोबाच्या डबीचा मान नियमाने जर आपण बघितला तर धनाजीकडे जात होता, पण गिरजोजीने दांडगाईच करायची ठरवली त्याच्याबद्दल. कारण त्याला स्वतःला दांडगाई करायची सवयच होती आणि तो त्याच्यासाठीच राजदरबारामध्ये आपलं वजन वाढवत चालला होता जेणेकरून त्याला हे वतन मिळवता येईल. तर धनाजी जाधव सेनापती असताना पण धनाजी जाधवांना बधायची गिरजोजीला काही गरज भासत नाही. एखादा दुसरा कुठला माणूस असता तर धनाजी जाधवांचा जो रुतबा त्या काळामध्ये होता मराठा साम्राज्यामध्ये सरसेनापती म्हणून, ते एखादा माणूस धनाजी जाधवला नडायला मागे पुढे बघितलं असतं त्याने की नको नडायला, आपण मोठा माणूस आहे म्हणून. पण गिरजोजी काय आहे की गिरजोजी घाबरणारा माणूस नव्हता. धनाजी जाधव बद्दल त्याला भीती वाटत नव्हती, कारण त्याला माहिती आहे की आपल्याला राणीचा किंवा राजाचा पाठिंबा मिळणार, कारण आपण त्यांच्या तेवढं जवळ आहे. त्याच्यामुळे धनाजी जाधवनी काय केलं की गिरजोजी ज्या वेळेला धनाजी जाधवची माणसं तिथे ती डबी आणायला गेली पालीला, त्यावेळेला हा पण माणसं पाठवणार हे लक्षात आल्यानंतर ताराबाईने काय केलं की ताराबाईने साताऱ्यावरून स्वतःची खास माणसं पाठवली आणि ती देवाची डबी साताऱ्याला आणली आणि डबीचा ऐवज होता तो सरकार जमा करून रामचंद्र अमात्यांकडे ठेवायला देऊन दिला. हा विषय इथपर्यंत झाला. आता इथपर्यंत झाल्यानंतर हा विषय घडून गेल्यानंतर याच बाबीवरून की ही डबी ताराबाईने जप्त केली, याच बाबीवरून सज्जनगडच्या किल्ल्यावर धनाजी आणि गिरजोजी यांच्यामध्ये काही कटकट झाली. मी दोघं जण भेटल्यानंतर दोघांनी एकमेकांना काही गोष्टी सुनावलेल्या असणार किंवा देशमुखीवरून बोलाचाली त्यांच्यामध्ये थोडी झाली असणार. आता अशा परिस्थितीमध्ये दोन मातबर सेवकांमध्ये जर ही तेढ अशीच कायम राहिली, भांडण असंच कायम राहिलं तर ते राज्यहिताचं नाही हे जाणून ताराबाईने काय केलं की या प्रकरणी जातीने लक्ष घातलं आणि गिरजोजीचा डबीचा हक्क मान्य करून धनाजीला डबीवर काही हक्क नसल्याचा निकाल दिला. डबीवर हक्क नाही याचा अर्थ काय, देशमुखीवर हक्क नाही. आणि तसंच तो डबीचा जो ऐवज होता तो रामचंद्र अमात्यांकडून काढून गिरजोजीच्या स्वाधीन केला. त्यावेळेला गिरजोजीला एक पत्र लिहिलं ताराबाईंनी. ते पत्र असं आहे की सकल सौभाग्यवती वज्रचुडे मंडित ताराबाई यांनी गिरजोजी यादव देशमुख तालुका उमरस व तारगाव सुतिसा तिसेन असप मौजे पालिता
मजकूर येथील देशमुखीच्या हक्काचा कथला म्हणजे तंटा राजश्री जाधवराव व तुमात लागला होता. याकरिता पालेच्या जत्रेची डबी अमानत केली आणि हुजूर आणून राजश्री राजाराम पंत यांचे स्वाधीन केली. या उपरी किल्ले सज्जनगडी तुमची कटकट झाली. त्यास राजश्री पंती सदरहू डबीचा ऐवज आम्हाकडे पाठवला, तुमची तुम्हास दिली. आता हे झाल्यानंतर तो ऐवज तिने पाठवला आणि अक्षरं ही जे पत्र लिहिलं गेलं त्या पत्रावरची सही आणि अक्षरं खुद्द ताराबाईच्या हातची आहेत. म्हणजे ताराबाईने स्वतः त्याच्यामध्ये किती इंटरेस्ट घेतला होता हे आपल्याला कळायला याच्यामध्ये मदत होईल. आता काय झालं की ताराबाईने निर्णय दिल्यानंतर धनाजी जाधव समंजस म्हणू शकतो. आपण मागे पण पाहिलं की धनाजी जाधवने कधी कथला केला नाही कुठल्या गोष्टीसाठी किंवा भांडण केलं नाही पदासाठी मोठेपणासाठी. वृत्तीनं स्थिर आणि सौम्य आणि शांत वृत्ती होती धनाजी जाधव. त्यामुळे त्यांनी या बाबतीत पण काय केलं, विनाकारण वाद वाढवला नाही ताराबाईने निकाल दिल्यानंतर. तर पालीच्या यात्रेचा डबीचा वाद मिटला आणि अप्रत्यक्ष रीतीने असं झालं की देशमुखी काय झाली तर धनाजीने विकत घेतली नाही पण ती गिरजोजीच्या मालकीची झाली ताराबाईने निकाल दिल्यानंतर. परंतु हा वाद लगेच मिटला नाही. म्हणजे जरी ती ताराबाईच्या कृतीने असं सूचित झालं की गिरजोजीच त्या देशमुखीचा मालक आहे, पण धनाजीने पैसे देऊन ती विकत घेतली होती देशमुखी. त्याच्यामुळे धनाजीने तिच्यावरचा ताबा सहजासहजी सोडला नाही आणि तो वाद बरेच दिवस चिघळत राहील. त्याच्यामध्ये मसूरचं जगदाळे घराणे पण होतं. जगदाळ्यांनी पण त्याच्यामध्ये नवीनच वाद क्रिएट केला. ते कधी औरंगजेबाकडे जात होतं, त्याच्या अंमलदार असत, कधी इकडे जात असत. त्याच्यामुळे जगदाळ्यांच्याकडून मोठा वाद निर्माण झाला. स्वतः छत्रपती पण ती देशमुखी मानतच होते, जरी त्यांनी उमरज आणि तारगावची त्याला दिली तरी पण कोणाला गिरजोजीला दिली तरी पण छत्रपतींचं पण काय होतं त्याच्यामध्ये मन होतंच, कारण त्यांनी कराडच्या परगण्यातली फक्त 2च तर्फा दिलेले होते, बाकी तर्फांमध्ये छत्रपतीचा अंमल चालत होता. मग आता याच्यामध्ये काय झालं की मसूरचे जगदाळे झाले, भोसले झाले, यादव झाले आणि जाधव झाले, अशी अनेक घराणी या देशमुखीच्या वतनामध्ये गुंतली होती. त्या धामधुमीच्या काळामध्ये म्हणजे कधी ते कराड परगणा मुघलांकडे जायचा, कधी मराठ्यांकडे यायचा, कधी मुघलांचा अंमलदार असायचा, कधी मराठ्यांचा अंमलदार असायचा, कधी दोन्हीकडचे अंमलदार असायचे. कोणाला कर भरावा सर्वसामान्य जनतेला कळायचं नाही. असा जो धामधुमीचा काळ होता, या धामधुमीच्या काळामध्ये ज्याला जे वतन त्या कराड परगण्यामध्ये मिळालं ते वतन त्याला साधलं, ते त्यानं उपभोगलं. हे वतन उपभोगताना, जे मिळालेलं वतन टिकवताना जे वतनदारांचे अंगचे गुण असतात, म्हणजे ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला चढाई करायची वतन राखण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी किंवा लुबाडण्यासाठी. आपली बाजू पडती झाली की माघार घ्यायची. प्रसंगी ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला शिरजोरी करायची एखादी गोष्ट लुबाडण्यासाठी. आपला हात चालेनासा झाला किंवा ज्याच्या आपल्या डोक्यावर हात होता तो खाली पडला की नरमाईचं धोरण घ्यायचं. वतनदारांच्या अशा अनेक चाली असतात या गोष्टी करताना. आपण ते शिवकालीन वतनदारीची दुष्टचक्र ही मालिका बनवली, त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. जर आपल्याला या गोष्टी शिकायच्या असतील तर आपण ती मालिका पण पाहू शकता सर्वजण. तर हे कराडचे देशमुखी आहे, ते कराडच्या देशमुखीचं प्रकरण आहे. अशा प्रकारच्या सर्व चालींनी खच्चून भरलेला आहे आणि तो एक वेगळा संशोधनाचा विषय. मागाशी मी म्हटलं तसं अजूनही त्याच्यावर पुरतं संशोधन झालेलं नाही की कराडच्या परगण्याची जी देशमुखी होती ते या सगळ्यांच्या वादामध्ये नेमक्या काय काय छोट्या मोठ्या बारीक घडामोडी घडत होत्या. तिथे शेकडोनी घडामोडी घडत होत्या. विका राजवाडेंनी पण मसूरच्या जगदाळेंवर एक त्यांच्या खंडामध्ये एक स्वतंत्र खंडच प्रसिद्ध केलेला आहे. तरी पण अजून भरपूर गोष्टी आहेत ज्या प्रसिद्ध व्हायच्या राहिल्या आहेत किंवा समोर यायच्या राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळेच मागाशी मी तुम्हाला म्हटलं की तुमची खरोखर इच्छा असेल हे प्रकरण ऐकण्याची आपल्या सर्व मित्रांची, तर मला कळवा प्रतिक्रियेमध्ये. आपण त्याच्यावर पण एक मालिका बनवायचा प्रयत्न करूयात. परंतु जर जे काही समोर आलेलं आहे आपल्या आत्ता त्याच्यामधून पण तत्कालीन अनेक घटना, व्यक्ती, त्यांच्या प्रवृत्ती, राजकीय डावपेच, शत्रू पक्षांच्या घालमेली, खऱ्या वतनदाराची कुचंबना आणि खोट्या वतनदारांच्या कारवाया, अशा अनेक गोष्टींवर भरपूर प्रकाश पडतो किंवा अजूनही भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये प्रकाशात येऊ शकतील. पण हे काय झालं की ही गोष्ट अशी झाली, हे झाल्यानंतर पुढं काही काळाने, म्हणजे ही गोष्ट झाली 1699 मध्ये. त्याच्यानंतर 1706 मध्ये गिरजोजीच्या भाऊबंधांनी धनाजीकडे जे खरेदीचा पैका भरून म्हणजे धनाजीला पैसे देऊन टाकले खरेदीचे आणि ती विकलेली 10 गावं परत स्वतःकडे सुपूर्द केली. अशा प्रकारे काय झालं की धनाजीला पैसे मिळाले वतनाचे, पण त्याला देशमुखीवर पाणी सोडावं लागलं. त्यामुळं शेवटी काय झालं की तो डबीमध्ये जो वाद, पालीच्या मंदिराच्या डबीचा जो वाद चालू झाला होता वतनाचा, तो 1706 साली अधिकारिकरित्या आपण ऑफिशियली म्हणू शकतो की तो मिटला आणि ते वतन परत काय गेलं गिरजोजी यादवकडे आणि त्याच्या भाऊबंधांकडे परत गेलं. पण हा जो वाद झाला, या वादाचे अनेक दूरगामी परिणाम पुढे झाले.
हे दूरगामी परिणाम कसे झाले की कोणाच्या लक्षात पण आलं नाही की या वादाने महाराष्ट्राच्या इतिहासावर किती दूरगामी परिणाम केले. ही घटना घडली त्याच्यामुळे. ती घटना घडली त्याच्या आधी आपण काय करू की या सर्व वादामध्ये ताराबाईचा आपण म्हणतो की जो रोल होता, तो ताराबाईची भूमिका होती फार महत्त्वपूर्ण होती. याच्यामुळे काय झालं की इतिहासकारांनी काय केलं की ताराबाईची भूमिका होती ती उचलून धरली. इथे कधी-कधी काय होतं की जी गोष्ट आपल्याला प्रभावी वाटते तिचे कधी-कधी नकारात्मक आपल्याला परिणाम झालेले दिसून येतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी राज्याची धुरा ताराबाईंनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. मोगल बादशाहशी 7-8 वर्ष लष्करी संघर्ष केला. हे जे कर्तृत्व ताराबाईचं इतिहास काळामधलं आहे ते सर्व ज्ञात आहे. परंतु ही कर्तबगारी झाली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर. पण पती हयात असताना देखील अशीच काही कामगिरी ताराबाई करत होती. तिच्याकडे आज तागायत दुर्लक्ष झालं असं लोकांना वाटतं. त्या काळात मराठ्यांची ही कर्तबगार राणी होती. ती शत्रूच्या गोटापर्यंत जाऊन पोहोचली होती. म्हणजे राजाराम महाराज हयात असतानाच ताराबाईची कीर्ती होती ती शत्रूच्या गोटात पोहोचली होती. खापी खानाने वर्णन असं केलंय की ताराबाई ही राजारामाची थोरली बायको होय. ती बुद्धिमान शहाणी होती. सैन्याची व्यवस्था व राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा नावलौकिक झाला होता. म्हणजे ताराबाईचा हा मोठा नावलौकिक राजाराम महाराज जिवंत होते त्याच वेळेला झाला होता. त्यानंतर पालीच्या डबीचा जो वाद झाला त्या संदर्भात ताराबाईंनी हा जो निकाल दिला तो निकाल तिच्या प्रशासकीय गुण तिच्यामधले दाखवतात. राजाच्या सेनापती विरुद्ध निकाल देण्याचा कणखरपणा ताराबाईकडे होता हेही यातून स्पष्ट होतं. असं ताराबाईचं प्रशासकीय नेतृत्व किंवा ताराबाईचं प्रशासकीय कणखरपणाची स्तुती करताना काही इतिहासकार दिसतात आपल्याला. पुढे जाऊन हे इतिहासकार असं म्हणतात की धनाजीच्या कर्तृत्वाच्या मानाने गिरजोजी म्हणजे एक सामान्य सेवक होता. राज्याला गिरजोजीपेक्षा धनाजीची गरज अधिक होती. असं असताना ताराबाईने धनाजीच्या राग लोभाची पर्वा न करता गिरजोजीच्या हक्काचं संरक्षण केलं. हे जे काही इतिहासकार सांगतात त्यातही जे करवीरचे इतिहासकार सांगतात, करवीरकर इतिहासकार ज्यांना आपण म्हणतो, दुर्दैवाने काय आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतिहासकारांचे पण गट पडलेले आहेत. काही इतिहासकार आहेत ते करवीरकर इतिहासकार आहेत. ते नेहमी करवीरच्या संस्थानाची बाजू मांडताना दिसतात. काही आहे ते सातारकर इतिहासकार आहेत, काही पेशव्यांचे इतिहासकार आहेत. असे वेगळे वेगळे इतिहासकारांचे प्रकार आहेत. तर हे जे काही ताराबाई या प्रकरणामध्ये ताराबाईचे प्रशासकीय गुण, ताराबाईचा कणखरपणा, धनाजीला न जुमाजण्याची वृत्ती असं जे काही करतात ते सगळे करवीरचे इतिहासकार करताना आपल्याला दिसून येतं. असं आता मी का म्हणतो, आपण काय करूया, हे सगळं काय झालं की घटना कशा घडल्या, कोणाबद्दल इतिहासकार काय म्हणतात त्याच्याबद्दल झालं. आता आपण थोडक्यामध्ये विश्लेषण करूया, घडलेल्या घटनांचं आपण विश्लेषण करूया, एकेका माणसाचं आपण विश्लेषण करूया आणि त्या माणसाने केलं की ते चूक का बरोबर आणि ते कसं काय भोगायला आलं मराठ्यांना पुढे इतिहासामध्ये ते आपण बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट आपण गिरजोजी यादवची घेऊ. मुळामध्ये गिरजोजी यादवचं मसूरचं वतन नव्हतं आणि त्याचा काही संबंध नव्हता. ते वनगोजी निंबाळकरची कथा त्याने ते वतन हडपण्यासाठी सांगितलेली होती. ही उघड गोष्ट. त्यामुळे गिरजोजी यादवला काही करून त्याचं नसलेलं दुसऱ्याचं जे वतन होतं, जे मसूरचं वतन होतं ते महादजी जगदाळेपासून त्याच्या आधी पण जगदेवराव जगदाळे होते. हे आदिलशहाचीच चाकरी करत होते आणि आदिलशहाच्याच बाजूने होते, त्याच्या बाजूनेच लढत होते. त्यामुळे हे जे मसूरचं वतन होतं ते वादात पडलेलं होतं. त्याला निर्विवाद असा कोणी स्वामी नव्हता. म्हणजे जर आपण म्हणलं की कारीची जेद आहे, तर कारीच्या जेद्यांचं वतन कोण घ्यायला जाणार आहे तेव्हा? ते पूर्वपार तिथले वतनदार आहेत, बादल पूर्वपार वतनदार आहेत, निर्विवाद वतनदार आहेत. पण हे मसूरच्या जगदाळ्यांचं काय झालं की आदिलशहाची चाकरी केल्यामुळे त्यांनी हे वतन वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलं. ज्या वेळेला असं एखादं वतन वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकतं त्यावेळेला उपद्व्यापी माणसांना सुवर्ण संधी प्राप्त होते ते वतन आपल्या नावाने लुबाडण्यासाठी. गिरजोजी यादवने नेमकं तेच केलं की त्या वतनावर त्याने दावा सांगायला सुरुवात केली आणि महाराजांसाठी राण्यांसाठी त्यांच्या चांगली त्याने काही जोखमीची कामं केली, विश्वास संपादन केला, त्यांच्या नेहमी विश्वासपात्र राहिला, नेहमी त्यांच्या जवळ राहिला, वैयक्तिक सेवेत राहिला. त्यामुळे त्यांचा तो विश्वासू वैयक्तिक सेवक झाला गिरजोजी यादव होता. त्याच्यामुळे आपण आता महाराजांच्या जवळ आहोत, महाराणीच्या जवळ आहोत, तर आपण वतन लुबाडू शकतो किंवा आपण वतन आपल्या नावाने करू शकतो. त्याला विश्वास प्राप्त झाल्यानंतर त्याने त्याच्यामध्ये हात टाकला आणि संधी साधून वतन स्वतःच्या नावाने करून घेतलं. तर तो तर मतलबीच होता गिरजोजी यादव. तो ते वतन सहजासहजी सोडणार नाही ही गोष्ट खरी आहे. गिरजोजी यादवने या प्रकरणामध्ये जे काही केलं ते त्याच्या वतनाच्या मतलबीपणासाठी केलं. त्यामुळे गिरजोजी यादवचा विषय मिटला, आपण त्याला दोष देऊ शकत नाही. मतलबी माणूस आहे, मतलब साधण्यासाठी प्रयत्न करतो, जे काही केलं ते त्याने केलं. त्याच्यामुळे धनाजी जाधवने जेव्हा ती गावं विकत घेतली तर खरं तर 10 गावं त्या वतनातली धनाजी जाधवांनी विकत घेतल्याने गिरजोजी यादवला काही फरक पडायचं कारण नव्हतं.
उलट त्याने उदार मनाने धनाजी जाधवला ती गावं द्यायला पाहिजे, कारण धनाजीचा पराक्रम मोठा, धनाजीचं कर्तृत्व मोठं, धनाजीचा दरारा मोठा. धनाजी जाधवच्या नादाला लागल्यानंतर आपले काय गत होऊ शकते जर धनाजीने मनात आणलं, ते कोणाच्याही लक्षात येऊ शकतं. तरी पण त्याने धनाजीला विरोध केला फक्त ते 10 गावांसाठी. 10 गावं सोडायला पण तयार झाला नाही गिरजोजी यादव. त्याचं एकमेव कारण हा मतलबीपणाच होता. वतन स्वतःचं नव्हतं, दुसऱ्याचं लुबाडायचं होतं. मी दुसऱ्याचं वतन लुबाडलं, त्यातली पण 10 गावं दुसऱ्या कोणाला मिळाली. माणसाच्या मनाचा काय तरफडाट होतो आपण कळू शकतो आपल्याला मतलबीपणामुळे. ते मतलबीपणामुळे आणि महाराणी ताराबाईंचा असणाऱ्या पाठिंबामुळे गिरजोजी यादवला या प्रकरणामध्ये पूर्ण विश्वास होता की आपण धनाजी जाधवकडनं ती गावं परत मिळवू शकतो किंवा हिसकावू शकतो. धनाजी जाधव सेनापती असला तरी काही फरक पडणार नाही. ही झाली गिरजोजीची बाजू. मगाशी म्हणल्याप्रमाणे मतलबी मनुष्य आहे, त्याचा विषय संपला, त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. आता विषय येतो धनाजी जाधवांचा. धनाजी जाधव सारखा कर्तृत्ववान मनुष्य जो सरसेनापती आहे निर्विवादपणे मराठी सैन्याचा, ज्याचा जिंजीपासून ते दिल्लीपर्यंत दरार आहे, मुघल बादशाकडे पण ज्याचं वजन आहे. वजन आहे म्हणजे कसं की त्याच्या स्वभावामुळे वजन आहे. धनाजी जाधव ही व्यक्ती स्थिर बुद्धी आपण म्हणतो, शांत सौम्य, त्यानंतर समोरच्या व्यक्तीचा आदर ठेवणारी, व्यवस्थितपणे वागणारी. म्हणजे जे मुघल सरदार असतात त्यांच्याशी पण तो शिष्टतेने वागत असे. शिष्टतेने म्हणजे जे शिष्टाईचे नियम असतात ते पाळत असे. उदार नियम असे आदर सत्काराचे ते पाळत असे, व्यवस्थित राहत. कुठल्याही मुघल सेनापतीने किंवा इतिहासकाराने पण धनाजी जाधवचा गौरवच केला त्याच्या स्वभावाबद्दल, त्याच्याबद्दल वाईट उद्गार काढले. म्हणजे मुघल दरबारामध्ये पण त्याचं चांगल्या अर्थाने वजन होतं. एक चांगला व्यक्ती, चांगला सेनापती म्हणून त्याचं वजन. तर अशा व्यक्तीला जर वतनच पाहिजे होतं तर 10 गावं त्याला ती मसूर याच्यातलीच का पाहिजे होतं. कराड परगण्यामधली, मसूरच्या देशमुखीमधली, त्यातली तारगावच्या तर्फेमधलीच 10 गावं धनाजी जाधवला का पाहिजे होते. त्याने राजाराम महाराजांकडे मागितलं असतं, त्याला मोठी जहागीर मिळाली असती चिंचीमध्ये. त्याने मुघलांचा एखादा प्रदेश जिंकला असता तर मराठ्यांकडून आणि मुघलांकडून दोघांनी त्याला दिली असती त्यातली देशमुखी व सरदेशमुखीची हक्क. त्याला जे पाहिजे होतं ते मिळालं असते. 10 गावांमध्ये धनाजी जाधवने लक्ष का घालावं हा एक चर्चेचा विषय. का धनाजी जाधवला यात पडावंसं वाटलं. दुसरी महत्वाची गोष्ट की धनाजी जाधव सारख्या व्यक्तीला ही गोष्ट पूर्णपणे माहिती आहे की गिरजोजी यादव कोण आहे. धनाजी जाधवला आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की धनाजी जाधवांना ही गोष्ट पूर्णपणे माहिती आहे की कुठला वतनदार स्वार्थी आहे, कुठला वतनदार उगाच गळ्यात पडतो, कुठला वतनदार खोटा दावा करतोय, कुठला वतनदार खरा दावा करतोय. सूर्याजी पिसाळच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की शाहू महाराजांनी जेव्हा धनाजी जाधवला विचारलं याचा काय प्रॉब्लेम आहे, तेव्हा धनाजी जाधवांनी एका शब्दामध्ये सांगितले काय विनाकारण लाईनी पडतो. थोडक्यामध्ये एका वाक्यामध्ये विषय संपवून टाकला. कारण धनाजी जाधव, रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी नारायण, परशुराम पतप्रतिनिधी यांना माहित होतं की सूर्याजी पिसाळ काय बदमाश माणूस आहे, तो वतन लाटायच्या मागे लागलाय, विनाकारण गळ्यात पडतो. तसंच हा गिरजोजी यादव हा राजाराम महाराजांच्या किती जवळचा व्यक्ती आहे किंवा गिरजोजी यादवची महाराणी ताराबाई आणि राजेशबाईंकडे किती पोच आहे हे धनाजी जाधवला माहित नसेल अशातला भाग नाही. त्याला पूर्णपणे माहित असणार आहे कोण माणूस आहे. मग त्याचीच गावं आपण विकत का घ्यावी. कारण धनाजी जाधवला या गोष्टीचा पण अंदाज असणार आहे का मतलबी माणूस आहे, उपद्व्यापी माणूस, याची गावं विकत घेतली आपण तर आपल्या डोक्याला त्रास देईल, दुसरीकडे कुठेतरी गावं विकत घ्यावी ना. हे माहीत असताना पण धनाजी जाधवने ती गावं का विकत घेतली असतील. त्याचं फक्त एकच कारण देता येतं की पालीचा खंडोबा आपण ज्याला म्हणतो हे तीर्थक्षेत्र आहे, कुलदैवत आहे आणि श्रद्धेचं ठिकाण आहे. तर त्या ठिकाणच्या देशमुखीचा मान मोठा मानला जातो. जे शक्य झालं तर तिथली देशमुखी आपल्याकडे असावी असं धनाजी जाधवला एक वेळ वाटलं असावं, म्हणून त्याने ती 10 गावं पण जी विकत घेतली. ती 10 गावं आहेत ती तारगाव तर्फेमधली, पण जी 24 गावं होती त्यातली 10 गावं ज्याच्यामध्ये पाली येते, पालीच्या आजूबाजूची जी गावं आहेत तीच त्याने विकत घेतली. दुसरी गावं धनाजी जाधवने विकत घेतली नाहीत. याच्यावरून आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की ती एकतर ती जी गिरजोजी यादवचे भाऊबंद असतील त्यांना ती देशमुखी विकायची असेल, त्यांनी ती विकायला काढली असेल, किंवा धनाजी जाधवने पण इच्छा प्रदर्शित केली असेल मी विकत घेतो, तो माणूस तुम्हाला 100 रुपये देतो, मी एका गावामागे 1000 रुपये देतो, मला द्या म्हणून काही झालं असेल. पण धनाजी जाधवने ती पाली आणि पालीच्या आसपासची गावं विकत घेतली. याच्यावरून आपण म्हणू शकतो थोडंसं त्याच्यासाठी ती धार्मिक श्रद्धेचा भाग असेल, त्याच्यामुळे त्याने ती 10 गावं विकत घेतली. आणि ती पण 10 गावं होती ती काही त्याने लुबाडली नाही. त्याने रितसर पैसे भरले, रितसर पैसे भरून रितसर व्यवहार करून सरकारमध्ये नोंद करून विकत घेतली. पण गडबड एक काय झाली याच्यामध्ये ते आपल्या लक्षात येत सर्वसाधारण माणसाची. गडबड अशी याच्यामध्ये की राजाराम महाराज ज्या वेळेला जिंजीला गेले त्यावेळेला त्यांनी रामचंद्र अमात्यांना मागे ठेवलं. रामचंद्र अमात्य यांना हुकूमत पन्ना हा किताब दिला राजाराम महाराजांनी. हुकूमत पन्ना म्हणजे काय की रामचंद्र अमात्य जोपर्यंत राजाराम महाराज जिंजीला राहत आहे तोपर्यंत रामचंद्र अमात्य महाराष्ट्रामध्ये जे काही निर्णय घेतील ते निर्णय इथून पुढे छत्रपतींचे निर्णय म्हणून गणले जाते. हुकूमत पन्नाचा अर्थ तो होतो म्हणजे त्याला कोणी आक्षेप घेऊ शकणार नाही.
छत्रपतींना पण अधिकार नाही की राजा रामचंद्र अमात्यांचा निर्णय ते फिरवतील. त्यांना पूर्ण अधिकार दिलेले की तुम्ही छत्रपतीच आहात महाराष्ट्रापुरते, जोपर्यंत राजाराम महाराज जिंजीला राहते तोपर्यंत. त्याच्यामुळे धनाजी जाधवने काय केलं की राजाराम महाराजांकडे नोंदणी नाही केली, राजाराम महाराजांना नाही कळवलं त्यांनी 10 गावं घेतोय. जर त्याने राजाराम महाराजांना कळवलं असतं किंवा त्यांच्या संमतीने ती गोष्टी त्याने केल्या असत्या, नंतर आधी आधी विकत घेतानाच त्याने ज्या गोष्टी केल्या असत्या, तर गिरजूच्या त्यावेळेला त्या कानावर पडल्या असत्या. गिरजूजीने तेव्हाच विरोध केला असता की माझी गाव आहेत, मला विकायची नाहीत, काहीतरी विषय त्यावेळेला मिटला असता. पण धनाजी जाधवने रामचंद्र पंत अमात्यांकडे इकडे तो विषय घेतला, त्यांच्याकडे जी शेरणी होती ती भरली. म्हणजे आपण म्हणतो खरेदी खत करण्यासाठी जे काही पैसे भरावे लागतात त्याने महाराष्ट्रामध्ये रामचंद्र पंत अमात्यांकडे भरले. रामचंद्र पंत अमात्यांनी पण त्याला ते त्याच्या नावाने करून दिलं. त्याचं कारण काय होतं बघितलं तर 10 गावांचा विषय होता. धनाजी जाधव सारखी मातब्बर व्यक्ती आहे, 10 गावांसाठी एवढा कोण विचार करतो, कोण एवढी कटकट करेल, असं लोकांच्या साहजिक आहे ना. कोणाला असं वाटणार नाही की एवढी मोठी कटकट होणार नाही किंवा मुद्दा होणार नाही, किंवा त्या दोघांनाही असं वाटलं असेल, रामचंद्र अमात्य आणि धनाजी जाधव दोघांना पण 10 गावांसाठी गिरजूजी एवढी कटकट करणार नाही आणि विषय होऊन जाईल तो. त्यामुळे त्या दोघांनी पण काय केलं, इकडे हा व्यवहार केला. व्यवहार केल्यानंतर राजाराम महाराजांची नंतर संमती घेतली त्यांनी त्याच्यासाठी. पण ती संमती ती जेव्हा घ्यायची वेळ आली त्यावेळेला जेव्हा गिरजूजीच्या कानावर या गोष्टी गेल्या त्यावेळेला गिरजूजीने त्याला आक्षेप घेतला. गिरजूजीने त्यावेळेला ही गोष्ट मानायला नकार दिला. आणि राजाराम महाराजांची याच्यामध्ये अडचण अशी होती की त्यांनीच रामचंद्र अमात्यांना अधिकार दिले होते की तुम्ही छत्रपतींचे अधिकार वापरू शकता आणि कोणालाही वतन देऊ शकता, कोणाचंही वतन खालसा करू शकता महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे राजा रामचंद्र पंत अमात्यांची पण गोची ही झाली की गिरजोजी त्यावेळेला आपण जसं बघितलं मागच्या भागामध्ये, आधी तो हुजऱ्या होता, नंतर दरबारी सेवक झाला, नंतर दरबारी सभासद झाला, नंतर दिवाण झाला, नंतर वतनदार झाला. हळूहळू हळूहळू तो स्वतःचं महत्त्व वाढवत गेला. ज्या वेळेला हा व्यवहार 1694-95च्या आसपास झाला असेल मला वाटतं, 1692ला महाराजांनी वतन दिलं. म्हणजे त्याच्याबद्दल तारखेची निश्चिती नाही, धनाजी जाधवांनी कधी विकत घेतलं त्याच्याबद्दल. तर 1699 ते 1692च्या मध्ये कधीतरी हा व्यवहार झाला असेल. ज्या वेळेला धनाजी जाधवांनी वतन विकत घेण्याचा व्यवहार झाला त्यावेळेला गिरजोजीची व्हॅल्यू तेवढी नव्हतीच. म्हणजे गिरजोजी अजून महाराजांच्या अंतपुराचा फक्त सर हवालदार होता जिंजीमध्ये, तो दरबाराचा सभासद पण झालेला नव्हता. त्यामुळे गिरजोजी याच्याबद्दल आक्षेप घेईल आणि एवढा मोठा विषय ताणेल नंतर, आणि गिरजोजीचं महत्त्व एवढं वाढेल की तो रामचंद्र पंत अमात्यांच्या शेजारी येऊन बसेल आणि त्यांच्यासारखाच मोठा मंत्री होईल दरबारातला, त्याच्या बरोबरीच्या स्थानाला येऊन बसेल, असं रामचंद्र अमात्यांना पण त्यावेळेला वाटायचं काही कारण नव्हतं, कारण गिरजूची तेवढी पात्रताच नव्हती त्यावेळेला. त्यामुळे इकडे या दोघांनी परस्पर व्यवहार केला, रामचंद्र पंत आणि धनाजीने व्यवहार करून टाकला दोघांनी मिळून. गिरजूजी परत आल्यानंतर गिरजूजीने काय केलं की त्याच्यावर आक्षेप घेतला. पण त्याच्यामध्ये गडबड काय झाली की ही गडबड झाली की राजाराम महाराजांनीच रामचंद्र पंत अमात्यांना अधिकार दिले होते, म्हणून त्यांनी त्यांच्या अधिकाराखाली तो व्यवहार करून टाकला. इथपर्यंत गोष्टी ठीक झाल्या. आता हे झालं, हे कोणाबद्दल झालं की धनाजी जाधव का त्या वतनामध्ये पडला असेल किंवा त्याने का ती 10 गावं का घेतली आणि ते विकत घेण्यामागे त्याची मनोभूमिका काय असावी. तर ती मनोभूमिका आपण मगाशी म्हणलं तसं पालीचा खंडोबा आहे, देवस्थान आहे, कुलदैवत आहे, माझ्याकडे 10 गावं असावीत असं त्याला कदाचित वाटलं असेल, म्हणून त्याने ती घेतली असतील असं आपण आत्ता म्हणू शकतो. कदाचित त्यावेळेला वेगळी भूमिका काहीतरी असेल, आपण ती सांगू नाही शकत, पण आत्ता आपण एवढंच म्हणू शकतो. कारण हा वाद कशावरून झालेला आहे, पाली गावावरून झालेला. पालीच्या यात्रेच्या डबीवरून हा वादाला सुरुवात झाली, इतर कुठल्या याच्यावरून याला सुरुवात झालेली नाही. जर पाली गाव तिथं नसतं तर कदाचित हा पालीच्या डबीचा वाद न होता पण नंतर ते वतनाचा वाद कधीतरी सोक्षमोक्ष एक ठराविक याच्यामध्ये मिटला असता, तो इज्जतीचा भाग झाला नसता. पालीच्या देवाची डबी, यात्रेची डबी हा विषय आल्यामुळं हे जे वतनाचा विषय झाला गिरजोजी आणि धनाजीमध्ये, तो काय झाला, इज्जतीचा विषय झाला, इब्रतीचा विषय झाला की मला देवाची डबी माझ्याकडे आली पाहिजे, प्रतिष्ठेचा विषय झाला. कशामुळे झाला, पाली गाव जी 10 गावं विकत घेतली धनाजीने त्यात येतो तो म्हणून झाला. म्हणून आपण असं म्हणू शकतो की धनाजीसाठी ती गावही प्रतिष्ठेचा विषय असावीत. कदाचित पाली आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांची देशमुखी धनाजीसाठी प्रतिष्ठेचा विषय असावी, कारण बाकी कुठेही त्याला दक्षिणेमध्ये किंवा उत्तरेमध्ये कुठलीही मोठी जहागीर मिळू शकली असती, पण ही गावं त्याच्यासाठी त्याला स्वतःला प्रतिष्ठेची वाटत असत, म्हणून त्याने ती घेतली. ही धनाजीची मनोभूमिका झाली. रामचंद्र अमात्यांनी धनाजीला तो व्यवहार करून दिला, कारण रामचंद्र अमात्यांना छत्रपतींनीच अधिकार दिले होते, तुम्हाला मला विचारायची गरज नाही, तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. आता काय झालं की गिरजोजी यादव मतलबी आहे, धनाजी जाधव आहे तो प्रतिष्ठेसाठी, त्याला ती गावं स्वतःकडे हवेत, कारण पालीचा खंडोबा तिथे आहे, स्वतःची एक श्रद्धा किंवा प्रतिष्ठा आपण म्हणू शकतो प्राप्त होते ती देशमुखी असल्यामुळे. रामचंद्र पंत अमात्य स्वतःमध्ये छत्रपती आहेत, त्यांना अधिकार मिळाल्यामुळे हुकूमतपणा, ही 3 व्यक्ती झाली. आता चौथी जी व्यक्ती याच्यामध्ये ताराबाई,
तिच्याबद्दलचं जे अवलोकन इतिहासकारांनी केलेलं आहे किंवा जे करवीरच्या इतिहासकारांनी तिच्याबद्दलची जी भूमिका मांडलेली आहे ती बऱ्याच अंशी चुकीची आहे असं माझं म्हणणं आहे याच्यामध्ये. त्याचं कारण काय आहे, की ज्यावेळेला राजाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेला ताराबाईचं वय होतं 25 वर्ष आणि कौतुकाने असं सांगितलं जातं की 25 वर्षाच्या त्या स्त्रीने राज्य किती चांगल्या प्रकारे सांभाळलं. ही गोष्ट राजाराम महाराजांचा मृत्यू होण्याच्या 1 वर्ष आधी झाली. म्हणजे त्यावेळेला ताराबाईचं वय होतं 24 वर्ष. आपण ताराबाई मोहिते घराण्यातली होती. तिच्या घराण्यामध्ये राजकारणाचा वारसा होता, लष्कराचा वारसा होता. तिला सर्व गोष्टींची जाणीव होती. घरातूनच बाळकडू मिळालेलं होतं. हे सगळं जरी गोष्टी आपण ध्यानात घेतल्या तरी 24 वर्षाच्या माणसाला कळतं किती, याचा आपण विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट की भावनिकतेने विचार करण्याची पद्धत, की ताराबाईच्या स्वभावाचं सर्वजण असं म्हणतात, खरं जे तिचे समर्थक आहेत ते पण ही गोष्ट मान्य करतात, की ती तापट होती आणि एकेकल्ली आणि हेकेखोर होती. स्वतःच म्हणणं खरं करायची तिला सवय होती. दुसरा मुद्दा हा आहे की राजाराम महाराज जे होते ते राजाराम महाराज हे स्थिरबुद्धी होते, सौम्य प्रकृतीचे होते, शांत स्वभावाचे होते, शक्यतो सगळ्यांना जुळवून घेऊन चालायचे, कोणाचं मन तोडायचे नाहीत. त्याच्यामुळे राजाराम महाराजांच्या काळामध्येच ताराबाईने या प्रशासकीय गोष्टींमध्ये हस्तक्षेप करायला किंवा लक्ष घालायला सुरुवात केली होती. खरं तर लक्ष घालायची काही गरज नव्हती. जे छत्रपतींचं काम आहे ते छत्रपतींनी केलं पाहिजे, ते राणीने नाही केलं पाहिजे. छत्रपतींचं काम आहे ते मंत्र्याने नाही केलं पाहिजे किंवा छत्रपतींनी ज्याला तो अधिकार दिलाय, रामचंद्र पंतांना अधिकार दिला, रामचंद्र पंत लक्ष घालतील ना त्याच्यामध्ये. त्यांना छत्रपतीचे अधिकार आहेत. तर महाराणीने प्रशासकीय गोष्टींमध्ये लक्ष घालायचं काही कारण नाही. तर हे जे खापिकान म्हणतो कौतुकाने तिच्याबद्दल, की तिचा लौकिक जो झालेला होता या सगळ्या गोष्टींमध्ये, प्रशासकीय अधिकारी किंवा चांगली प्रशासकीय व्यक्ती म्हणून, तो राजाराम महाराजांच्या हयातीमध्ये झाला होता. तर त्याला कारण राजाराम महाराजांचा आपण म्हणतो की सौम्य स्वभाव, लोकांना सांभाळून घेण्याची वृत्ती आणि शक्यतो न दुखवण्याची वृत्ती आणि लोकांना अधिकार पण देत असतात राजाराम महाराज. अधिकार सगळे स्वतःकडे ठेवत नसतात. राजाराम महाराजांनी अधिकाराचं विभाजन केल्यामुळे अगदी रामचंद्र आमात त्यांना स्वतःच्या बरोबरीला आणून बसवल्यामुळे हे राज्य वाचण्यास मदत झाली. कारण राजाराम महाराजांनी काय केलं, विघटन केलं अधिकारांचं. मी मोठा छत्रपती, माझं तुम्ही ऐकलं पाहिजे, मी शासक आहे, तुम्ही नोकर आहे. ही भूमिका राजाराम महाराजांनी कधीच घेतली नाही. ती ताराबाईने नंतरच्या काळात घेतली. त्याच्यामुळे पण मराठ्यांच्या राज्याला भरपूर दुष्परिणाम भोगावे लागले. कारण ताराबाईचा स्वभावच हुकुमती होता. आपण हिकमती तर होताच, हिकमती म्हणजे हिमतीने काम करणारा, पण हुकुमती. तिला वाटायचं की सगळ्यांनी माझ्या अंडर काम केलं पाहिजे, मी श्रेष्ठ आहे, मी छत्रपती आहे, मी सांगते तसं. मंत्र्यांचं पण बोलणं ती बऱ्याचदा धुडकावून लावत असे. ती गोष्ट राजाराम महाराजांकडे नव्हती. त्यामुळे राजाराम महाराजांच्या काळामध्ये ताराबाईने हे सगळी गोष्टी करायला सुरुवात केली असेल असं आपण म्हणू शकतो. पण ताराबाईने हे जे पालीच्या डबीच्या प्रकरणात लक्ष घातलं, त्याने तिने काय मिळवलं शेवटी, याचा जर आपण विचार केला, म्हणजे भरपूर इतिहासकार असतात, ते भरपूर इतिहासकार या गोष्टीची खूप प्रशंसा करतात की ताराबाईने कसा धडाडीने निर्णय घेतला. मगाशी पण आपण म्हणालो की धनाजी सारख्या सेवकाची जास्त गरज होती, गिरजोजी सारख्या सेवकाची गरज नव्हती, तरी पण गिरजोजीच्या हक्कांचं रक्षण केलं. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. गिरजोजीच्या हक्कांचं रक्षण करायची काही गरज नव्हती. गिरजोजीच्या भाऊबंधांनी ती गावं देशमुखीची धनाजी जाधवला विकलेली होती. व्यवहार झालेला होता, सरकार दरबारी नोंदणी झालेली होती, त्याचा पैसा भरलेला होता. म्हणजे काय आहे की ज्या वेळेला ताराबाईने याच्यावर निर्णय दिला, पालीच्या यात्रेच्या डबीच्या मानाबद्दलचा निर्णय जो त्यांनी दिला ताराबाईने, त्यावेळेला धनाजी जाधवच अधिकृतपणे त्या गावाचा देशमुख होता. ही गोष्ट कशावरून सिद्ध झाली, नंतर 1706 मध्ये ज्या गिरजोजी यादवच्या भाऊबंधांनी गावं धनाजीला विकली होती, ती त्यांनी धनाजीला पैसे भरून परत घेतली. आपण बघितलं म्हणजे काय झालं की शेवटी धनाजी जाधवच मालक होता देशमुखीचा. त्यावेळेला ताराबाईने दांडगाई करून धनाजीचा हक्क डावलला आणि गिरजोजी यादवचं हक्काचं संरक्षण केलं असं म्हणता येऊ शकत नाही याच्यामध्ये. तिने दांडगाई करून धनाजीचा हक्क डावलला आणि गिरजोजीला झुकतं माप दिलं. त्याचं कारण काय आहे, धनाजी जाधव नेहमी युद्धाच्या मोहिमेवर असेल, सेनापती असेल, तो लांब असेल, त्याचा राजा राणीशी संबंध येत नसेल, तो दूरदूरच्या मोहिमांमध्ये अडकलेला असेल, ते तिथे दूर दूर त्याला जावं लागत असेल. दररोज राजाच्या दरबारामध्ये मुजरा करायला त्याला येता येऊ शकत नाही. धनाजी जाधव दररोज दरबारामध्ये हजर राहू शकत नसे त्याच्या पदामुळे. पण हा गिरजो जे असेल, हा उठता बसता दररोज हजर असे ना मुजरा करायला. कारण एक तर तो अंतपुराचा सर हवालदार होता, म्हणजे ते अंतपुराची सर्व जबाबदारी त्याच्यावरच होती. अंतपुराची जबाबदारी होती मी महाराणीची काळजी घेणं, त्यांना काय हवं नको तो बघणं, त्यांची मर्जी ठेवणं, ही गिरजोजी यादवचं काम होतं. त्यानंतर राजाराम महाराजांनी पण काय केलं होतं की सज्जनगडला गिरजोजी यादवला ताराबाईच्या सेवेमध्ये ठेवलं होतं. जेव्हा ते पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, राजेशबाईंना कळलं, विशाळगडावर निघून गेले, तेव्हा गिरजोजी यादव दररोज उठता बसता ताराबाईला भेटणारा माणूस होता, दिसणारा माणूस होता, मुजरा करणारा माणूस होता. आणि त्याने काही कामं जोखमीची केली पण होती की ताराबाईला त्याने सुखरूप काढून आणलेलं होतं जिंजीच्या वेड्यातून महाराष्ट्रापर्यंत. इतरही काही गोष्टी केलेल्या होत्या. त्यामुळं
गिरजोजी यादववर तिचा विश्वास असणं जास्त साहजिक होतं. परंतु हे करताना एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की याच ताराबाईने सूर्याजी पिसाळला देशमुखी दिली नाही. तिला सूर्याजी पिसाळची बाजू काय वाटली? चुकीची वाटली. का दत्ताजी पिसाळची बाजू बरोबर वाटली, जी खरोखर बरोबरच. रामचंद्र पंत, अमात्य शंकराजी नारायण, परशुराम पंत यांनी पण काय केलं? सूर्याजी पिसाळची बाजू चुकीची सांगितलं. तिने त्यांचा सल्ला तिकडे ऐकला. पण इथे ऐकला नाही. इथे का नाही ऐकला? कारण गिरजोजी यादव तिच्या जवळचा सेवक होता. त्याच्यामुळे तिने काय केलं की धनाजी जाधवांचा हक्क डावलला. आता यावेळेला काय व्हायला पाहिजे? धनाजी जाधवने खरं तर बंड केलं पाहिजे. धनाजी जाधवने बंड केलं असतं संताजी सारखं, तर कोण त्याला अडवणार होतं? त्याचे काय गेलं असतं? फार फार तर सरसेनापतीपद गेलं असतं, पण त्याला मान तर मिळालंच असतं कुठेही. जाऊन मुघलांना मिळाला असता तो, की ही गोष्ट जर धनाजी जाधवने मनाला लावून घेतली असती आणि मुघलांना जाऊन मिळाला असतं, तिकडे पण त्याला सरसेनापतीच केलं असतं. 25,000ची त्याला मनसबदारी मिळाली असते का? मिळाली नसती. पण धनाजी जाधव ही व्यक्तीच वेगळी होती. आपण म्हणतो तसं की मुळात ती धनाजी जाधवचा स्वभाव उग्र नव्हता, समंजसपणा, त्यानंतर मागचा पुढचा विचार करून करायची सारासार विवेक बुद्धी, कुठे शांत राहावं, कुठला विषय इब्रतीचा करू नये, ज्याच्यामुळे राज्य मोडकळीला येईल, ही धनाजी जाधवच्या अंगामध्ये मूलभूत गुण होते. त्यामुळे धनाजी जाधवनं पण काय केलं की ताराबाईने त्याच्या विरोधामध्ये जरी निर्णय दिला तरी त्याने ते मनाला लावून घेतलं नाही. त्यानं तो मान सोडून दिला. खरं तर त्याचाच मान होता तो. जर आपण कायदेशीररित्या बघितलं तर पालीच्या यात्रेच्या डबीचा मान धनाजी जाधवचाच होता. कारण तोपर्यंत ते वतन त्याच्याच नावाने होतं, गिरजोजीच्या भाऊबंधांनी विकलेलं होतं. पण त्याने तो मोठ्या मनाने काय केला की त्याने तो सोडून दिला मान. आणि जी ताराबाई धनाजीच्या विरोधामध्ये निकाल देते, तिचं वय आणि धनाजीचं वय, ताराबाईचा अनुभव आणि धनाजीचा अनुभव, हे जर बघितलं आपण तर ताराबाईला धनाजीच्या भानगडीमध्ये पडायचं काहीच कारण. दुसरा मुद्दा की या वेळेला ताराबाई जी आहे ती छत्रपती पण नाही. छत्रपतींनी वतनाचा एखादा निर्णय घेतला तर ठीक आहे. छत्रपतींनी रामचंद्र अमात्यांना हुकूमतपंदा बनवले, त्यांनी निर्णय दिला तर ठीक आहे. पण ही ताराबाईने का निर्णय द्यावा? आणि ताराबाईने ही जी भूमिका घेतलेली आहे याच्यामध्ये, ती माझ्या मते निव्वळ बालिशपणाची भूमिका आहे. बालिशपणाची भूमिका म्हणजे कसं की राज्याचा सरसेनापती जो आहे तो महत्वाचा आहे, माझा खाजगी सेवक महत्वाचा नाही. जर उद्या मला मी ताराबाईच्या जागी आहे आणि असं गृहीत धरू की मला उद्या छत्रपती व्हायचंय, तर मला उद्या छत्रपती व्हायचं जर असेल तर माझ्यासाठी महत्वाचा कोण आहे? पराक्रम गाजवणारा सरसेनापती महत्वाचा आहे का माझ्यासाठी दररोज सेवा करणारा, मुजरा करणारा सेवक महत्वाचा? कुणामुळे माझं राज्य चालेल हे कळलं पाहिजे ना. ही बुद्धी ताराबाईच्या स्थायी त्या वेळेला नव्हती. तिचं वय कमी होतं, म्हणलं मी 24 वर्ष वय असेल, आणि बालिशपणा पण असेल. बालिशपणा हा जे म्हणतोय मी, काही लोकांना हा प्रश्न हा शब्द आवडणार नाही, पण ही गोष्ट ताराबाईचा बालिशपणाच होता. ही पुढे जाऊन सिद्ध झाली. कशा प्रकारे सिद्ध झाली? कारण या पालीच्या डबीच्या आणि देशमुखीच्या वतनाच्या वादामध्ये तिने गरज नसताना जी उडी मारली आणि हस्तक्षेप केला, तिने हे प्रकरण राजाराम महाराजांकडे सोपवलं असतं किंवा रामचंद्र अमात्यांकडे सोपवलं असतं, स्वतः नामानिराळी राहिली असती, तर तिच्यावर परिणाम झाला नसता. पण तिने गरज नसताना याच्यामध्ये उडी मारल्यामुळे पुढे जाऊन तिलाच त्याचे भयानक दुष्परिणाम भोगायला लागले. तेल पण गेलं आणि तूप पण गेलं, हाती तुपाटणं आला, अशी अवस्था ताराबाईची झाली. कशी ते आपण बघूयात. ही जी गोष्ट होती ही धनाजी जाधवने त्यावेळेला लक्षात ठेवली. धनाजी जाधवने मान सोडून दिला, काही बोलला नाही. त्याच्यानंतर या गिरजोजी यादवच्या दबावामुळेच 1706 मध्ये धनाजी यादवने काय केलं? त्या गिरजोजी यादवच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले आणि ती देशमुखी पण त्यांना परत देऊन टाकली. म्हणजे पालीच्या यात्रेचा मान पण सोडला, जो प्रतिष्ठेचा होता तो. देशमुखी पण त्यांना परत देऊन टाकली आणि वेगळा झाला. ही गोष्ट कधी झाली? 1706 मध्ये. 1706 मध्ये ही गोष्ट झाल्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी जी लढाई झाली खेडची, त्या खेडच्या लढाईमध्ये धनाजी जाधवने ताराबाईचा पक्ष सोडला आणि शाहू महाराजांना जाऊन मिळाला. हे धनाजी जाधवने का केलं असेल? तर मधल्या काळामध्ये आपण जे बघतो की ताराबाई कर्तृत्ववान होती, हिकमती होती, मुत्सद्दी होती, चांगली प्रशासक होती. परंतु तिचेच प्रशंसक इतिहासकार जे म्हणतात ते की हेकेखोर होती, एकेकल्ली होती, स्वतःच्या मनाचं खरं करणारी होती. त्याच्यामुळे अनेक सेवक तिच्यापासून दुरावले. याच गिरजोजी यादवला नंतर तिने रामचंद्र पंत अमात्यांच्या बरोबरीचा दर्जा दिला, जी त्याची पात्रता नव्हती. त्याच्यामुळे रामचंद्र पंत अमात्यांसारखा माणूस पण तिच्यापासून दुखावला. बाकीचे इतर लोक दुखावले. जे लोक शाहू महाराजांना ताराबाईचा पक्ष सोडून मिळाले, त्यातले निम्मे लोक ताराबाईच्या वागण्यानं कुठे ना कुठेतरी दुखावले होते, नाहीतर ते सोडून जाणार. धनाजी जाधव सारखा पण सेनापती, जो त्याने ही गोष्ट लक्षात ठेवली. 1699 साली काय झाली ती, त्यानंतर 1706 साली काय झालं ते पण लक्षात ठेवलं. त्याच्या लक्षात आलं की स्वतःवर अन्याय झालेला आहे, पण तो वाट पाहत राहिला, शांत राहिला. ज्या वेळेला त्याला संधी मिळाली त्याने ताराबाईचा पक्ष सोडला, शाहू महाराजांना जाऊन मिळाला. धनाजी जाधव शाहू महाराजांना जाऊन मिळाल्यामुळं ताराबाईचं स्वप्न छत्रपती होण्याचं भंग पावलं. कारण धनाजी जाधव शाहू महाराजांना मिळाल्यानंतर
लढाईचं जे पारडं होतं शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यामधलं, की कोणाची गादी खरी, कोण छत्रपती आणि कोण वंशज राहणार छत्रपती म्हणून मराठ्यांच्या राज्याचा, त्याच्यामध्ये शाहू महाराजांचं पारडं जड झालं धनाजी जाधवने बाजू बदलल्यामुळे. जर ताराबाईंनी या प्रकरणामध्ये धनाजी जाधवचं मन दुखावलं नसतं, जसं तिने बऱ्याच लोकांचं दुखावलं आयुष्यामध्ये, तर कदाचित ती छत्रपती झाली असती, तिचा मुलगा छत्रपती झाला असता, शाहू महाराजांना ती स्थळ आणि जागा मिळाली नसती. नुकसान कोणाचं झालं? ताराबाईचं झालं. आता काय झालं, मागाशी मी म्हणलं तेलही गेलं आणि तूपही गेलं. आता धनाजी जाधव शाहू महाराजांना मिळाल्यामुळे तेल गेलं. तूप कसं गेलं बघूयात आपण. तूप असं गेलं की ज्या धनाजी जाधवला, ज्या गिरजोजी यादवसाठी ताराबाईने दुखावलं, त्याच गिरजोजी यादवने पुढे जाऊन ताराबाईची सत्ता उलटली. ताराबाईच्या मुलाला सत्तेवरून काढलं. शिवाजी महाराज जे होते ते शिवाजी राजांना, ताराबाईला आणि शिवाजी राजांना कैदेत टाकलं आणि दुसरी जी राणी होती राजेसबाईने तिचा मुलगा संभाजीराजे यांना सत्तेवर बसवलं, ज्याला आपण करवीरच्या राजवाड्यातील रक्तरहित राज्यक्रांती म्हणतो. त्याच्यावर पण आपण एक मालिका बनवणार वेगळी. पण ही जी घटना घडली, या घटनेमध्ये तारा राणीला छत्रपती पदावरून घालून किंवा तिच्या मुलाचा छत्रपतीचा हक्क घालून तिला कैदेत टाकून तिचं राज्य बळकवण्यामध्ये जे लोक यशस्वी झाले त्याच्यामध्ये गिरजोजी यादव पण प्रमुख. आणि गिरजोजी यादवचं नाव ताराबाईने स्वतः पत्रामध्ये लिहिलेलं आहे. पुढे जेव्हा रामराजा जो होता त्याच्या शाहू महाराजांनी त्याला दत्तक घेतलं आणि त्याला आपला वंशज म्हणून नेमण्यासाठी प्रक्रिया चालू झाली, त्यावेळेला रामराजाचं जे काही अधिकृत आहे ती सिद्ध करण्यासाठी तिने स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये जे पत्र त्यात तिने लिहिलं की कोणी कोणी तिच्या विरोधात कट रचला आणि तिचं राज्य उलथवून टाकून तिची सवतीचं राज्य आणलं, तिच्या सवतीच्या मुलाचं राज्य आणलं आणि तिला आयुष्यभर तुरुंगामध्ये राहायला भाग पाडले. कुणी केलं? गिरजोजी यादवने केलं. मग गिरजोजी यादवने केलं म्हणजे बरेच लोक त्यामध्ये सामील होते, पण गिरजोजी यादव पण त्याच्यामधला एक प्रमुख म्होरक्या होता. म्हणजे ज्या गिरजोजी यादवसाठी तिने धनाजी जाधवांना दुखावलं, त्या धनाजी जाधव तर गेलेच शाहू महाराजांकडे, तिच्याबरोबर तिची ताकद पण गेली धनाजी जाधव गेल्याबद्दल. उरली सोडली जी सत्ता होती, थोडीफार नावाला का होईना सत्ता होती, ती पण गिरजोजी यादवने नंतर तिच्याकडनं काढून घेतली. म्हणजे हा जो मी म्हणतोय वयाच्या 24व्या वर्षी तारा राणीने नको असलेल्या गोष्टीमध्ये भाग घेतला, नको असलेल्या विषयामध्ये उडी मारली, जो तिचा अधिकार नव्हता. एका माणसाला दुखवलं, ज्याला साधलं तो पण नंतर तिच्यावर उलटला. तेल पण गेलं, तूप पण गेलं, हाती धोपाटणं आलं, उरलेलं सगळं आयुष्य पेशव्यांना शिव्या देत तिला याच्या किल्ल्यावर आपण म्हणतो अजिंक्यताऱ्याच्या किल्ल्यावर राहायला लागले. त्यामुळे जे इतिहासकार ताराबाईची प्रशंसा करतात या सगळ्या प्रकरणामध्ये की ती कशी चांगली प्रशासक होती, कशी तिने गिरजोजीची बाजू घेतली, कशी धनाजीची फिकीर केली नाही, हे चांगले गुण नव्हते तिच्यामधले. हे खरं तर तिच्या ऱ्हासाला कारणीभूत झालेल्या गोष्टी होते, तिच्या उत्कर्षाला कारणीभूत झालेल्या गोष्टी झाल्या तिने जे पालीच्या डबीच्या प्रकरणात केलं. म्हणजे पालीच्या डबीचं प्रकरण काय फार महत्वाचं आहे की कशी एखादी छोटीशी गोष्ट पुढे जाऊन राज्याला कलाटणी देऊ शकते किंवा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकते. की आपल्याला ज्या विषयाशी आपला संबंध आहे त्याच्यामध्ये आपण उडी नाही मारली पाहिजे. जो आपल्याला अधिकार नाही त्याच्यामध्ये आपण न्यायाधीश नाही झालं पाहिजे. ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांच्याकडे सोपवली पाहिजे. आणि जर जी गोष्ट करायची वेळ आलीच कधी आपल्यावर की मला एखाद्या गोष्टीचा न्याय निवाडा नाही करायचा, पण मारून मुटकून जर मला कोणी न्यायाधीश बनवलं आता माझ्याकडे काही पर्यायच राहिला नाही न्यायाधीश होण्यासाठी, तर मग खरा न्याय केला पाहिजे आपण. जो सत्तेच्या बाजूने, जो न्यायाच्या बाजूने, ज्याची बाजू कागदपत्राने सत्य दिसतील ती भूमिका आपण घेतली पाहिजे. हा माझ्या जवळचा आहे आणि हा जरा लांबचा आहे म्हणून मी जवळच्या माणसाची बाजू गेली, भूमिका आपण नाही घेतली पाहिजे, ती आपल्या अंगलट येऊ शकते. ही काय झाली की ही आपण जी आता पालीच्या यात्रेची डबी त्याच्यावरून झालेलं एवढं सगळं रामायण, त्याचे झालेले पुढं महाभारत आणि घडलेले परिणाम हे आपण बघितले. याच्यामध्ये गिरजोजी यादव मतलबी आहे, धनाजी यादव समंजस आहे, ताराबाई बालिश आहे, राजाराम महाराज सौम्य प्रकृतीचे सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहेत. अशी वेगळी वेगळी रूपं आपल्याला प्रकट होतात वेगवेगळ्या लोकांची या एका घटनेमधून. दुसरी गोष्ट राहता राहिला याच्यामध्ये ज्याचं हे मूळचं वतन होतं, ज्या वतनावरून हा सगळा कथला निर्माण झाला. म्हणजे आपण म्हणतो की ज्याचं मूळचं वतन होतं तो राहिला बाजूलाच, आणि ज्यांचं वतन नव्हतं, जे लोक त्या वतनामध्ये मध्येच घुसलेले होते, त्या सगळ्या वतनामध्ये घुसून या लोकांनी काय केलं की स्वतःच कुठेतरी आपण म्हणतो की एक प्रकारे अवहेलना करून घेतली. म्हणजे धनाजी जाधवांनी पण ते वतन 10 गावं विकत घेतली गिरजोजी यादवची. नंतर त्यांना पण त्याचा पश्चाताप झालेला असणार आहे की कशाला ही गावं विकत घेतली, मी स्वतःला कमीपणा आणला. म्हणजे राज्याचा सेनापती त्याचं राणी ऐकत नाही आणि राज्याच्या सेनापतीने ती गावं लुबाडली असं होतं, तिने गिरजोजीच्या बाजूने निकाल दिला ताराबाईने. मग धनाजी जाधवला पण पश्चाताप झाला असणार की कशाला या भानगडीमध्ये पडलो, मी माझी स्वतःची थोडी इब्रत कमी करून घेतली, बोलला नसला तरी पण.
ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर एक गोष्ट अजून शिल्लक राहते ज्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, ते म्हणजे मूळचं मसूरचं वतन ज्याचं होतं तो महाजी जगदाळे. आणि ही जगदाळे कंपनी त्यावेळेला काय करत होती, ज्यावेळेला या सगळ्या गडबडी इकडे होत होत्या वतनासाठी, जेव्हा मूळचा मालक होता त्याचा. तर हा वेगळाच विषय, मगाशी मी म्हटलो तसा पूर्णपणे वेगळा विषय आणि पूर्णपणे एका वेगळ्या मालिकेचा विषय. जर आपल्याला तो विषय पण ऐकायचा असेल तर मगाशी म्हणल्याप्रमाणे मला कळवा. कळावा अशासाठी म्हणतो मी की आपली इच्छा असेल तर आपण मालिका बनवूया त्याच्यावर, कारण बरेचसे विषय काय असतात की अभ्यासाचे विषय असतात, फार लोक बघत नाहीत, पण त्याच्यासाठी खूप मोठी मालिका बनवायला प्रयत्न करावे लागतात. जर आपल्याला आवडणार असेल की मसूरच्या परगण्याचं काय, कराडच्या देशमुखीचा काय कथला होता आणि काय भानगड होती, का मसूरच्या जगदाळे घराण्यामध्ये एवढे खून पडले, त्याच्यामुळे आपण अवश्य त्याच्यावर मालिका बनवू. नेहमीप्रमाणे आतापर्यंत जे मी विवेचन केलं ते आपल्याला कसं वाटलं ते सांगा. जर आवडलेलं असेल तर लाईक करा, शेअर करा व्हिडिओला, नेहमीप्रमाणे खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा. जर आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देण्याचा योग आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून आपल्याला अशा अनेक माहितीपूर्ण गोष्टी कळायला मदत होईल. हे अशा पद्धतीचे संशोधनपूर्ण तर्कशुद्ध व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपल्याला हे विषय आवडत असतील, यातून नवीन काही शिकायला मिळत असेल तर किमंतू लाईव्ह चॅनलला आपण गुगल पेच्या माध्यमातून मदत करू शकता. आपण चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता किंवा सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता. आपण ही जे काही छोटी मोठी मदत करतात त्यातून आपल्याला संशोधन करण्यासाठी लागणारी सामग्री, पुस्तकं विकत घ्यायला मदत होते, अजून चांगले व्हिडिओ बनवायला मदत होते. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, तर्कशुद्ध विवेचन आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन ऐकण्यासाठी, चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.